पलूसमध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर जीवघेणा हल्ला, निष्क्रिय पोलीस प्रशासनाविरोधात जय भीम क्रांती सेनेचे आंदोलनाचा इशारा। सांगली पलूस तालुक्यातील रामानंद नगर येथे सामाजिक कार्यकर्ते धीरज मदने यांच्यावर झालेल्या कथित जीवघेण्या हल्ल्याप्रकरणी जय भीम क्रांती सेना महाराष्ट्र राज्य यांनी जिल्हाधिकाऱ्याकडे निवेदन देत संबंधित आरोपीवर कठोर कारवाईची मागणी केली आहे। तसेच आरोपींना पाठीशी घालणाऱ्या पोलीस प्रशासनावरही गंभीर आरोप करण्यात आले आहेत। जय भीम क्रांती सेनेच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की धीरज मदने हे अनेक वर्षापासून सामाजिक कार्यात सक्रिय असून त्यांच्या कामामुळे काही राजकीय व्यक्तीकडून त्यांना वारंवार विरोध केला जात होता। बसवेश्वर महाराज जयंती कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या वादानंतर काही जणांनी त्यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केल्याचा आरोप करण्यात आला आहे। या घटनेनंतर जखमी धीरज मदने यांना तात्काळ उपचारासाठी दाखल करण्यात आले, मात्र घटनेच्या वेळी पोलीस उपस्थित असूनही त्यांनी तत्परता दाखवली नसल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे। तसेच काही डॉक्टरांनी चुकीचा अहवाल दिल्याचाही गंभीर आरोप संघटनेने केला आहे। जय भीम क्रांती सेनेने जिल्हाधिकाऱ्याकडे खालील प्रमुख मागण्या केल्या आहेत। आरोपीवर कलम 307 अंतर्गत गुन्हा दाखल करून तात्काळ अटक करावी, चुकीचा वैद्यकीय अहवाल देणाऱ्या संबंधित डॉक्टरांवर कारवाई करण्यात यावी, संबंधित पोलीस अधिकाऱ्यांचा कॉल रेकॉर्ड्स व CDRची चौकशी करावी, पीडित धीरज मदने व त्यांच्या कुटुंबाला पोलीस संरक्षण द्यावे, खोटे गुन्हे दाखल केल्याचा आरोप असलेल्या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करावी, धमकी देणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई करावी। धीरज मदने यांना न्याय मिळेपर्यंत जय भीम क्रांती सेना गप्प बसणार नाही, असा इशाराही संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे। मागण्यांची पूर्तता न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे। या निवेदनावर संघटनेचे जिल्हाध्यक्ष विक्रम मोहिते यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत। अशाच बातम्यांसाठी आमच्यासोबत कनेक्ट रहा। चांग भलं न्यूजला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा व कमेंट्स करायला विसरू नका। आज सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जय भीम क्रांती सेनेच्या वतीनं या ठिकाणी न्याय दो आंदोलन करण्यात येत आहे। न्याय दो आंदोलन करण्याचं कारण असं की रामानंद नगरमध्ये सामाजिक कार्यकर्ते धीरज मदने यांच्यावरती मागच्या 19 तारखेला काही गावगुंडांनी खुनी हल्ला केला आणि खुनी हल्ला केला असताना त्याच्यावरती 307 प्रमाणे गुन्हे दाखल व्हायला पाहिजे होतं, तर तसं न करता तिथल्या पोलीस PIनं नॉर्मल गुन्हे दाखल केलेले आहेत। त्याचबरोबर जे वार झालेला आहे तो वार खोलवर असल्यानं त्याच्या जीवावरती बेतलेला असताना तिथल्या डॉक्टरांनी देखील त्यांना नॉर्मल इंजुरी म्हणून त्याचा रिपोर्ट दिलेला आहे। म्हणजे एखाद्या सामाजिक कार्यकर्त्यावरती जीवघेणा हल्ला होतो आणि तिथलं डॉक्टर आणि पोलीस प्रशासन त्या गावगुंडांना पाठीशी घालतं, याचा निषेध म्हणून आम्ही या ठिकाणी बसलेला आहे। आमची मागणी अशी आहे की पोलीस PI जयसिंग पाटील यांची खातेनिहाय चौकशी झाली पाहिजे। त्यांना त्या 19 तारखेपासून ज्या राजकीय लोकांनी फोन केलेला आहे त्यांची चौकशी झाली पाहिजे। दुसरी गोष्ट, जे डॉक्टर आहेत त्या डॉक्टरांनी नॉर्मल इंजुरी म्हणून का जबाब दिला किंवा रिपोर्ट दिला त्यांची चौकशी झाली पाहिजे। तसं झाल्यानंतर त्याच्यावरती हल्ला झाल्यानंतर धीरज मदनेला जवळजवळ 10 ते 12 दिवस सांगली सिव्हिलमध्ये ॲडमिट करण्यात आले आणि मग त्याची प्रकृती व्यवस्थित झाली। म्हणजे एवढं सगळं असताना या तिथल्या PIनी कोणत्याही प्रकारे तिथल्या गावगुंडांवरती कठोर कारवाई न करता त्यांना पाठीशी घालण्याचं काम केलेलं आहे। जोपर्यंत त्याच्यावरती 307 प्रमाणे आणि त्या गावगुंडाला मोकांतर्गत कारवाई होत नाही, कारण तो ऑलरेडी अगोदरचा गुन्हेगार आहे, त्याची पार्श्वभूमी गुन्हेगारी आहे, त्याच्यामुळं त्याच्यावरती मोकांतर्गत कारवाई झाली पाहिजे। त्याला पाठीशी घालणारे या डॉक्टर असतील, PI असतील, याची खातेनिहाय चौकशी झाली पाहिजे आणि त्या PIला त्याच्या कामात कसूर केल्यामुळं त्याला बडतर्फ केले पाहिजे। या मागणीसाठी आज आम्ही या ठिकाणी कलेक्टरांच्या दारामध्ये बसलेलो आहोत। जोपर्यंत ह्या आमच्या मागण्यांची पूर्तता होत नाही तोपर्यंत आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयापासून उठणार नाही आणि आम्ही माघार घेणार नाही।